तर नाशिक इथल्या TCS कंपनीतील बहुचर्चित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। पोलीस कोठडी दरम्यान निदा खानची स्वतंत्र आणि कुटुंबियांसोबत चौकशी करण्यात आली, मात्र निदा खानकडून अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही। त्यामुळे आता निदा खानच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होणार का याकडे लक्ष लागलंय। आणि नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे। निदा खानच्या मोबाईलमधून अनेक रहस्य बाहेर येण्याची शक्यता ही वर्तवली गेली आहे। निदाने डिलीट केलेले मेसेज, व्हिडिओ, नंबर्स हे पुन्हा रिकव्हर होणार असून त्यातून बऱ्याचशा बाबींचा उलगडा होणार असल्याची ही माहिती सध्या मिळते आहे। तर कॉल डिटेल्स आणि वारंवार संपर्कात असलेल्या व्यक्ती, त्याचबरोबर निदाची फरार काळामधील लोकेशन हिस्ट्री आणि प्रवासाचा तपशील हा देखील SIT कडून तपासला जात असल्याची माहिती समोर येते आहे। आणि TCS प्रकरणी निदा खानच्या चौकशीत पोलीस तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे। पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं समोर आलेलं आहे। निदानं पीडितेच्या घरी जात मुस्लिम धार्मिक शिक्षण देत निदाच्या धर्माची प्रार्थना करून तिच्या धर्माचा पोशाख पीडितेला परिधान करायला लावल्याची माहिती ही या चौकशीमधून समोर आली आहे। धार्मिक विधी आणि शिक्षणामधून पीडितेचं मत परिवर्तन केल्याचं समोर आलेलं आहे। तर पीडितेला धार्मिक मुद्द्यांवरील 171 लिंक्स पाठवल्याचं देखील या तपासामधून समोर येत आहे। धार्मिक व्हिडिओच्या माध्यमामधून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र लिंक कुठून आल्या याचा तपास सध्या केला जातोय। पीडितेला देखील त्या स्वरूपामध्ये प्रार्थना आणि वर्तन करण्यास भाग पाडल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे। तर निदा खानच्या SIT तपासामध्ये ही धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।